पुण्यातील एका मोठ्या स्मशानभूमीत दुपारचे 2 वाजले होते. मकरंद, वय 33, जो अमेरिकेत एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता, नुकताच फ्लाईटवरनं उतरून थेट स्मशानभूमीत आला होता. त्याचे वडील विलासराव, वय 70, काल रात्री वारले होते. मकरंदच्या हातात एक महागडा लॅपटॉपची बॅग होती आणि डोळ्यावरती रेबेनचा चष्मा होता. त्याला घाम फुटला होता आणि तो सारखा घड्याळ बघत होता. तिथे मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंट, अंत्यसंस्कार करणारी एजन्सीचा माणूस मंथन उभा होता. मंथनने सगळी तयारी करून ठेवली होती. लाकडं रचली होती, भटजी बोलावले होते आणि विलासरावांचा मृतदेह स्वच्छ आंघोळ घालून तयार ठेवला होता. मकरंद आला. त्याने वडिलांच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली. डोळ्यातून 1-2 थेंब पाणी आलं. त्याने मंथनला विचारलं, मिस्टर मंथन, सगळं रेडी आहे ना? मला 7 वाजताची रिटर्न फ्लाईट पकडायची आहे. उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे. प्लीज लवकर उरका. मंथनला आश्चर्य वाटलं. ज्या बापाने या मुलाला लहानाचा मोठा केला, त्या बापाच्या चितेजवळ थांबायला या मुलाकडे 3 तास सुद्धा नव्हते. मंथनने शांतपणे मान डोलावली. विधी पार पडले. मकरंदने भडाग्नी दिला. धुराचे लोट आकाशात गेले. मकरंदने मंथनला बाजूला घेतलं आणि चेकबुक काढलं. मंथन, थँक्यू. तुम्ही चांगली व्यवस्था केलीत. तुमचं बिल किती झालं? 50,000, 1,00,000? अमाऊंट सांगा. मी आत्ताच चेक देतो. मला परत येता येणार नाही. अस्थिविसर्जन तुम्हीच करून टाका. मंथनने मकरंदकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. मंथनने खिशातून एक जुनी फाईल काढली आणि मकरंदच्या हातात दिली. साहेब, बिल द्यायची गरज नाही. तुमचं बिल पेड आहे. मकरंद गोंधळला. पेड? कोणी भरले पैसे? माझ्या काकांनी? मकरंद म्हणाला, नाही साहेब. 5 वर्षांपूर्वी विलासराव आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ते खूप आजारी होते. त्यांना चालता येत नव्हतं. त्यांनी मला विचारलं होतं, तुमचं पॅकेज काय आहे? मुलाला त्रास नको म्हणून सगळं करून देणार का? आम्ही त्यांना पॅकेज सांगितलं. त्यांनी त्याच दिवशी 50,000 रुपये ॲडव्हान्स जमा केला होता आणि ही चिठ्ठी त्यांनी मला दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, माझा मुलगा आला की त्याला ही चिठ्ठी दे आणि जर तो आलाच नाही तर तुम्हीच माझं काम करा. मंथनने ती चिठ्ठी मकरंदला दिली. मकरंदने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडली. त्यात विलासरावांच्या कापऱ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रिय मकरंद, बाळा, मला माहीत आहे तू खूप बिझी आहेस. अमेरिकेत तुला श्वास घ्यायला वेळ नसतो. मला माहीत आहे की माझ्या मरणाची बातमी ऐकून तुला खूप टेन्शन येईल. सुट्टी मिळेल का? तिकीट मिळेल का? मीटिंगचं काय होईल? हे प्रश्न तुला पडतील. बाळा, तुझा वेळ आणि तुझं करिअर खूप महत्त्वाचं आहे. मी तुला वाढवलं ते यासाठी की तू जग जिंकावंस. एका म्हाताऱ्याच्या प्रेतासाठी तू तुझं नुकसान करून घेऊ नकोस. म्हणून मी माझ्या मरणाची सोय आधीच करून ठेवली आहे. एजन्सीला पैसे दिलेत, ते सगळं करतील. तू आलास तर बरंच आहे. नाही आलास तरी मला राग नाही. फक्त एकच विनंती, लहानपणी तुला शाळेत सोडायला जाताना मी तुझा हात कधीच सोडला नव्हता. आज जाताना, अग्नी देताना तुझा हात थरथरू देऊ नकोस. लवकर परत जा. तुझी बायको वाट बघत असेल. तुझाच बाबा. चिठ्ठी वाचून मकरंदच्या हातातलं चेकबुक खाली चिखलात पडलं. त्या स्मशानभूमीत जिथे लाकडं जळण्याचा आवाज येत होता, तिथे आता मकरंदचा अहंकार आणि करिअरचा गर्व जळून खाक झाला होता. तो गुडघ्यावर बसला. तो ओरडला, बाबा, माफ करा बाबा. मकरंदने मंथनचे पाय धरले. मंथन, मला नाही जायचं अमेरिकेला. मला माझ्या बाबांसोबत राहायचंय. मी करोड रुपये कमवले, पण मी भिकारी निघालो. माझ्या बापानं मरताना सुद्धा माझ्या मीटिंगचा विचार केला आणि मी त्यांच्या शेवटच्या दर्शनाचा भाव करत होतो. त्या दिवशी मकरंद फ्लाईट पकडू शकला नाही. तो तिथेच त्या जळत्या चितेसमोर रात्रभर बसून राहिला. कारण त्याला समजलं होतं की प्रीपेड फक्त सिम कार्ड असू शकतं, बापाचं प्रेम नाही. बापाचं प्रेम हे अनलिमिटेड असतं
आणि त्याची परतफेड जगातली कोणतीच एजन्सी, करन्सी करू शकत नाही. तुम्ही जगात कितीही मोठे व्हा, कितीही पैसा कमवा, पण ज्या आईवडिलांनी तुमची लंगोट बदलली, त्यांच्या शेवटच्या प्रवासात डायपर बदलायची वेळ आली की नाक मुरडू नका. एजन्सी अंत्यसंस्कार करू शकते, पण अश्रू एजन्सीचे नसतात, ते रक्ताचेच लागतात. हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही, पण जर ही सत्य परिस्थिती असेल तर विचार करा, आपण कोणत्या मार्गावरती उभे आहोत. आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनाच्या खरोखर माणूस इतका पुढे चालला आहे की नातं त्याने कुठे सोडून दिलं हे त्याला कधीच लक्षात राहत नाही. तो पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे फक्त पळत सुटतो. त्या प्रिय व्यक्तींचे हात देखील सोडून देतो, ज्यांनी त्याला आपलं बोट धरून पळायला शिकवलेलं असतं, चालायला शिकवलेलं असतं. एकदा माणूस मोठा झाला की त्याला बाकी सर्व गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, पण ती मायेची माणसं मात्र नगण्य वाटतात. आपलं करिअर, आपला पैसा, आपली प्रसिद्धी, आपलं पद, आपली प्रतिष्ठा हे सारं काही अग्रगण्य होतं. आपल्या जीवापाड जपणारे ते आईवडील देखील त्यावेळेस जड वाटू लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पृथ्वी फिरते आहे. जे पेरतोय ते पुढे येणारच आहे. आज आपण सुरुवात करतोय, उद्या शेवटही आपल्यालाच करायचा असतो. तुमचं याबद्दल काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. एक छोटीशी कविता बघूया. आवडली तर नक्की सांगा. उशिरा आलेले अश्रू. दूर देशात तो भविष्य घडवत होता. आकाशाला गाठायचं स्वप्न पाहत होता. इकडे मात्र दोन वृद्ध डोळे दरवाजाकडे पाहत होते. फोनवर तो म्हणायचा, बाबा मी खूप व्यस्त आहे. आणि त्या एका वाक्यानं घरातली शांतता अजून वाढायची. वृद्ध हात थरथरत होते, पण आशीर्वाद देणं थांबत नव्हतं. श्वास कमी होत होते, पण मुलाबद्दलची चिंता मात्र कमी होत नव्हती. एका दिवशी शेवटचा श्वास घेताना त्यांनी डोळे मिटले. कदाचित वाट बघता बघता तो आला, घाईघाईनं, विमान, रस्ता, गर्दी ओलांडत. पण घरात प्रवेश करताच त्याला जाणवलं, तो वेळेपेक्षा उशिरा पोचला आहे. समोर शांत चेहरा, ओठांवर न बोललेलं शेवटचं, बाळा. त्याने थरथरत्या हाताने तो चेहरा स्पर्श केला, पण ऊब नव्हती. खिशात त्याच्याकडे करोडोंची कमाई होती, पण त्या एका श्वासासाठी तो पूर्णपणे गरीब होता. चितेला अग्नी देताना त्याचा हात थरथरत होता, कारण लहानपणी ज्यांनी त्याचा हात कधीच सोडला नव्हता, त्यांचा हात आज कायमचा सुटत होता. धुराचे लोट वर जात होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू मात्र खाली येत होते. पण ते अश्रू खूप उशिरा आले होते. स्मशानात जळत होतं फक्त शरीर नव्हतं, जळत होतं एक नातं, एक उंबरठा, एक हाक. तो बसून राहिला, राखेकडे पाहत, आणि मनात फक्त एकच प्रश्न, मी इतका दूर का गेलो, की शेवटच्या क्षणीही तुमच्याजवळ राहू शकलो नाही. त्या दिवशी त्याला उमगलं, जग जिंकता येतं, पण वेळ मात्र कधीच नाही. पैसा साठवता येतो, पण शेवटचा स्पर्श नाही. आणि काही अश्रू इतके उशिरा येतात की ते फक्त राख ओलावतात, मन नाही.